तेव्हा पण मनात धाकधूक आमच्या तरी असते. बाकीच्यांना ती अगदी मुवमेंट असते की मुलींची मेहनत असते ती माहित असल्यामुळे ना ती मुलगी जेव्हा वर चढते तेव्हा आम्हाला एकदम समाधान असतं आणि ती पूर्ण उत्तरेपर्यंत सुद्धा 9 थराची 10 थराची त्यांची ट्रायल चालली आहे कुठून ना कुठून. प्रकार आहेत पिरॅमिड कसे बनवायचे नॉर्मल पिरॅमिड जेणेकरून महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये सक्षम पण आहे, पायामध्ये ताकद आहे. ही सर्वतोपरी जे भांडूप मधल्या ज्या याला मदत करायची त्यासाठी म्हणजे आमच्या वडिलांपासून. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे भांडूपचा गोविंदा या आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि आज आहे भांडूपच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा महिला गोविंदा पथक आणि YCS यशवंत चांदी महिला गोविंदा पथक जे आहे आपल्या भांडूप मधलाच आणि त्याचे कोच आहे. सर तुमचं नाव? माझं नाव श्री सुरेंद्र हरी मनचे. आणि त्याचप्रमाणे आजच्या पॉडकास्टमध्ये या महिला गोविंदा पथकाच्या अध्यक्ष आहेत आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये जॉईन झालेले. मॅडम तुमचं नाव? सो नैना श्यामसुंदर तावडे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या पॉडकास्टमध्ये. तुम्हाला विचारायचं पहिल्यांदा असं वाटतं की भांडूपचा गोविंदा हे टायटल किंवा हे नाव ऐकून तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे भांडूपचा गोविंदा म्हणजे भांडूपच्या बद्दल सर्व गोविंदांबद्दल तुम्ही माहिती सांगणार तर अपेक्षितच होतं, पण तुम्ही जे केलंय तर भांडूपचा गोविंदा याचे सर्व ओंकारबाई यांचे मी मनापासून आभार मानते. कारण का भांडूपचे गोविंदा बरेच आम्ही ओळखतो, त्यातले 50% आम्ही ओळखत देखील नाही, पण तुमच्यामुळे आम्हाला सर्व गोविंदांबद्दलची इत्तमभूत माहिती मिळते की त्यांची सुरुवात कशी, त्यांचं नाव कसं आणि आता त्यांनी काय काय संघर्ष केलाय. त्यामुळे तुमचे मनापासून आभार की तुम्ही हा चॅनल चालू केलात आणि यावर भांडूपच्या गोविंदांबद्दल. नक्कीच आमची कन्सेप्ट सुद्धा ही होती. चॅनल 2 वर्षापासून चालू आहे, पण ब्लॉगिंग करता करता माझ्या डोक्यात सुद्धा म्हणजे संकल्पना आली की आपण आपले फेस्टिवल आले, सर्व सण उत्सव आले की आपण सर्व ते कव्हर करतो, शूट करतो. पण भांडूपच्या गोविंदा जसं की बाहेर मुंबईमध्ये बघायला गेलं खूप सारे मोठे मोठे गोविंद आहेत, पण आपल्या भांडूपमध्ये सुद्धा गोविंद आहेत की त्यांची काही ना काही एक हिस्ट्री आहे. ती आपण ती हिस्ट्री कुठेतरी आपण एक हायलाईट करावी आणि आपलं स्वतःचे चॅनल आहे तर म्हटलं आपण आपल्या भांडूपच्या गोविंदाला कव्हर करून नक्कीच ते इतरांपर्यंत पोहोचवा. आणि खरोखर सर्वांचे सबस्क्रायबर आणि सर्व मंडळीचे आभार मानतो या पॉडकास्टमध्ये, कारण की जो कॉन्सेप्ट आता केला आहे भांडूपचा गोविंदा, खूप सारे चांगले व्ह्यूज येत आहेत आणि चांगल्या कमेंट सुद्धा एक पर्सनली सुद्धा येत आहेत की चांगला कॉन्सेप्ट चालू आहे. मला जाणून घ्यायला आवडेल की YCS जे आहे आपलं याची स्थापना कधी झाली गोविंदा पथकाची? यशवंत चांदी स्पोर्ट्स क्लब अर्थातच महिला कबड्डी संघ पहिला स्थापन झाला तो आहे 9 जुलै 1995 रोजी. अच्छा. आमचे कैलासवासी दादा सावंत यांच्या शुभ हस्ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा संघ प्रथमतः स्थापन झाला. उद्दिष्ट एवढंच होतं की ज्या मुली आहेत त्या मुलींना एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी खेळाची आवड निर्माण व्हावी, चांगले खेळाडू तयार व्हावेत आणि कबड्डी क्षेत्रात त्यावेळेला खूप चांगली संधी होती. आणि त्यामुळे महिला कबड्डी संघ प्रथमतः आम्ही स्थापन केला, ज्यांच्या माध्यमातून अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय खेळाडू आमच्या तयार झाल्या. नक्कीच. मग दहंडीची स्थापना कधी झाली आपली? आता कबड्डी म्हणता म्हणता त्या ठिकाणी 2000 जवळजवळ उजवडलं आमचं. अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू तयार झाले आणि मग एक वेळ आमच्या असं त्या ठिकाणी की कुर्ल्याचा गोरखनाथ क्रीडा मंडळ महिला गोविंदा पथक होतं. आमच्या मुली तिथे सरावाला जायच्या. मग त्यांच्या माध्यमातून असं विचार आला की सर आपलं मंडळ आपण का स्थापन करू नये, आणि म्हणून मग तो विचार आला. आणि सन्माननीय आमचे मंदार सावंत सर आणि आमच्या लाडक्या मॅडम आहेत नैनाताई तावडे मॅडम, यांच्या आम्ही कानावरती घातलं की असं सर आमच्या सर्व मुलींचं म्हणणं आहे, तर तुमचं त्याबाबत काय मत आहे? तर लगेचच मंदार सावंत सरांनी आणि आमच्या नैनाताई तावडे मॅडमनी मान्यता दिली आणि मला की आपलं गोविंदा पथक आपण सुरू करूया. आणि खरोखरच 9 जुलै अर्थातच ती लकी तारीख आहे माझी, त्या तारखेनुसारच 9 जुलै 2015 रोजी आमचं महिला गोविंदा पथकाची स्थापना एक 40 ते 50 मुलींच्या समवेत स्थापन झालं. आणि याचं सर्व श्रेय अर्थातच आमचे मंदार सावंत सर आणि नैनाताई तावडे मॅडम यांना जातं. नक्कीच. म्हणजे तेव्हा जेव्हा गोविंदा चालू झाला आपला तेव्हा फक्त 40 ते 50 मुली येत होत्या, पण तेव्हा म्हणजे एक विचार असं वाटतं की त्यांच्या घरातून म्हणजे काय पाठिंबा होता, कशा प्रकारचा पाठिंबा होता? कारण की मुलींचं गोविंदा पथक, मुलांचं गोविंदा पथक, मुलं काय डायरेक्टली घरी बोलतात नाही बाबा मी चाललो, घरातले सुद्धा हट्ट पुरवतात जा बाबा. पण एखादी मुलगी तिची एक जबाबदारी आहे, कारण प्रॅक्टिस चालणं, अपरात्री एक 10-12 वाजेपर्यंत उशीर होणार, परत घरातल्यांचा तेवढा पाठिंबा कसा होता त्यावेळेला? त्यावेळेला सुरुवातीला पण देखील काही आमचे ओळखीचे म्हणजे
कनेक्टेड असलेली जी होती त्या ऑलरेडी मुली हंडी पथकात होत्या. हा. काही ते हंडी पथक बंद झाल्यामुळे त्यांच्या आई वडिलांना त्याची कल्पना होती, त्यामुळे त्यातल्या थोड्या मुली आमच्याकडे आल्या. त्यामुळे पण त्यांच्या पालकांना थोडी कल्पना होती हंडी काय असते, पण ज्या नवीन होत्या. पण आम्ही त्या वर्षी पहिल्या वर्षीपासूनच पालकांना कनेक्ट केलं, म्हणजे मुलींबरोबर पालकांनी एकदा तरी आम्हाला येऊन भेटावं, आम्ही त्यांच्याशी बोलू आणि मग थोडी त्यांना एक शाश्वती येईल की इथे सुरक्षित आहे, सर्व आम्ही पूर्ण लक्ष देऊ, अशी त्यांना आम्ही आमच्याकडनं हमी देत होतो. विश्वास होता त्यांना विश्वास, आणि आम्ही पालकांशी कनेक्टेड अगदी पहिल्या वर्षीपासून आहोत. आणि त्यामुळे ते पहिल्या वर्षी कनेक्ट झालेले पालक आज 10व्या वर्षीही आमच्या बरोबर देखील हंडीच्या दिवशी येतात. हंडीच्या दिवशी सुद्धा पालक काही आमचे फक्त आम्ही पालक म्हणजे बहीण किंवा आई आलेलं महिला पालक आम्ही घेतो. पुरुष पालक शक्यतो आम्ही नाही घेत, पण महिला पालक आम्ही त्या दिवशी बरोबर आमच्या घेतो. अच्छा, म्हणजे तेव्हा पाठिंबा खूप चांगला होता. म्हणजे तेव्हा सर तुम्ही बोललात की 40-50 मुली येत होते, आणि आता 2024ला गेल्या वर्षी किंवा आता करंटली काय सिच्युएशन आहे? 100 ते 110 मुली आता सहभागी आहेत. म्हणजे आकडा जर आपण बघितला तर 40 आणि 45 पूर्ण आज आपण असं 70-80 करता करता आज 100 आणि 100च्या पुढे आम्ही दुप्पट झाले. जवळजवळ 110 पर्यंत आमच्या मुली तयार झालेल्या आहेत. आणि खरोखरच हे आमचं 10वं वर्ष आहे, आणि 10वं वर्ष असल्यामुळे जास्तीत जास्त मुलींचा सहभाग आम्ही घेऊन त्या ठिकाणी जोरात आमची प्रॅक्टिस सुरू आहे. नक्कीच. मग पहिल्या वर्षी किती थर होते? पहिल्या वर्षी आमचे 4 थर आम्ही लावले होते तेव्हा 1900 म्हणजे 2015 मध्ये सुरुवातीला आम्ही 4 थर लावले आणि 4 थराची सलामी देऊन आम्ही सुरुवात केली. मग ते 4 थर जे होते 2015 साली, मग ते तुम्ही फक्त भांडूप मध्येच की भांडूपच्या बाहेर सुद्धा जात होता? पहिल्या वर्षापासून आम्ही आमच्या सन्माननीय मंदार सावंत सर आणि मॅडमने आम्हाला अशी परवानगी दिली की तुम्हाला कुठे जायचं असेल म्हणजे भांडूप सोडून तर आमची तयारी आहे. आणि खरोखरच मी भाग्यवान समजतो की आमच्या मुली ज्या आहेत त्या भांडूपच्या बाहेर म्हणजे नाऊर, मुलुंड, ठाणे हा इथपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो पहिल्या वर्षापासूनच, आणि त्याची सुरुवात आजपर्यंत तशाच प्रकारे चालू आहे. अच्छा, म्हणजे तेव्हा 4 थराचा जो आपला हे चालू होता, प्रॅक्टिस वगैरे चालू होती तेव्हा, आणि आता किती थर आहेत? आता आमचे 5 थर म्हणजे दुसऱ्या वर्षापासून आम्ही 5 थर लावायला सुरुवात. दुसऱ्या वर्षापासून 5. म्हणजे जिद्द कुठेतरी मुलीची जिद्द होती, आत्मविश्वास, आणि मुळात पाठिंबा जो मिळाला संस्थेचा आम्हाला तो भरपूर मिळाला. असा पाठिंबा कुठल्याही मंडळाला मिळत असेल असं मला तर वाटत नाही. पण एक मार्गी आमचं मंडळ जे आहे ते कुठलीच रूपाची इतर मदत न घेता स्वतः मंदार सावंत सर आणि नयनाताई तावडे मॅडम स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेतात, स्वतः प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहतात. मुलींचा सराव कसा प्रकारे आहे, त्यांच्या समस्या कोणत्या, अडचणी कोणत्या आहेत त्या स्वतःहून जाणून घेतात आणि त्याप्रमाणे त्या कामगिरी करतात. त्यामुळे खरं अर्थ यश जे आहे मुलींचा संघ सामान्य हे काही साधी गोष्ट नाही. बरोबर. असं मुलींच्या अनेक समस्या अडचणी असतात, पण त्या अडचणीवरती त्या समस्येवरती मात करण्याचं काम आमच्या नयनाताई तावडे मॅडमने केलेलं आहे. नक्कीच. आणि तेव्हा तुमचे 4 थर, आता 5 थराचा पर्यंत तुम्ही म्हणजे दुसऱ्या वर्षी 5 थर तुमचे चालू झाले. मुलींची कुठेतरी एक जिद्द होती त्यामुळे ते घडलं आतापर्यंत. आता 2025ला काय नवीन स्वप्न काय? साधारणतः 5 थर कडक आहेत ते दुसऱ्या वर्षापासून आतापर्यंत 9 वर्षापर्यंत आम्ही लावलेले आहेत. आणि यावर्षी 10वं वर्ष असल्यामुळे आमची जिद्द शिकाडी अशी आहे की स्वप्न आहे आमचं, मॅडमचं काय सरांचं पण आमचं स्वप्न आहे की यावर्षी 6 थर किमान लावावेत आपण. 6 थर महिला गोविंदा पथकाच्या माध्यमातून 6 थर लावावेत ही आमची इच्छा आहे, आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. अच्छा. आमचा जोरदार सराव चालू आहे सध्या. मुली कामावरून वगैरे येणाऱ्या आहेत, कॉलेजच्या मुली आहेत, समस्या अडचणी या भरपूर आहेत, पण तरी सुद्धा मुली ज्या आहेत 8:30-9 वाजेपर्यंत वेळात वेळ काढून त्या मैदानामध्ये उपस्थित जातात. आणि यावर्षी आम्ही 6 थर लावण्याचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करणार आहोत. अच्छा, नक्कीच. आणि मॅडम तुम्हाला विचारेन की बोला ना मॅडम. 6 थर लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पण यात कुठलीही मुलींना कोणताही काही न होता जर 6 थर लावले तर नक्कीच आम्ही 6 थर लावणारच. पण 6 थर आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी एक वेगळे कन्सेप्ट करण्याचं आमच्या डोक्यात चालू आहे. त्या पद्धतीने त्यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आमचे दोन्ही प्रयत्न चालू आहेत. नक्की. म्हणजे थर आणि काहीतरी वेगळी युनिक काहीतरी, कारण की नक्कीच आता भांडूप मध्ये मी बघितलं एक गोविंदा पथक होता आपला भांडूप मधला उत्साही गोविंदा पथक, यांनी विदाऊट शिडी 6 थर, पहिल्या वर्षी 5 थर, दुसऱ्या वर्षी 6 थर स्पेन टेक्निकने त्याने एक संकल्पना केली होती. आता YCS सुद्धा सांगताय की काहीतरी वेगळं, म्हणजे 2025ला आम्हाला काहीतरी वेगळा कन्सेप्ट बघायला मिळणार आहे. आणि आता 2025 मध्ये म्हणजे जे तुम्ही बोलता मुली जॉब वगैरे करून येतात, ह्या सर्व गोष्टी करण्यामध्ये मॅडम तुमच्याकडे आता विचारेन की या सर्व मुली ज्या गोष्टी करतात म्हणजे ऑफिसला जाणं, परत संध्याकाळी प्रॅक्टिसला येणं,
परत दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिस. याच्यामध्ये मुलींचं काय बॉन्डिंग असतं म्हणजे यासाठी खरोखर मुलींचं काय स्ट्रगल करतात? हा तेच, म्हणजे मुलींना सॅल्यूट करण्यासारखं आहे. कारण का आमची 8 ते 10चा टायमिंग आहे, पण मुलींना यायला 8:30 होतात. म्हणजे त्यांना त्या कामावरनं येतात, त्यानंतर काही खाल्लेलंही नसतं कधी कधी, तर त्या धावत पळत चालत पळतच काहीतरी खातात, पुन्हा प्रॅक्टिसला उभ्या राहतात. त्याच्या अगोदरचा जो वर्कआउट आहे तो करतात आणि त्याच्यानंतर घरी जाऊन, म्हणजे नुसत्या मुलीच नाही आहेत की लग्न झालेल्या स्त्रिया देखील आहेत, त्या त्यांची मुलं बाळं घरी ठेवून आणि त्या इथे येतात आणि त्याच्यानंतर मुलांचा सर्व अभ्यास वगैरे घेणं, घरची कामं करून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच जिद्दीने त्या कामावर जातात आणि तेवढ्याच जिद्दीने त्या पुन्हा 8 वाजता मैदानात येतात. तर हे म्हणजे त्या मुलींमुळेच हे सर्व आहे आणि त्यांच्या जिद्दीला खरोखर म्हणजे प्रत्येक महिला गोविंद पथकातली मुलगी हे सर्व करत असते. बरोबर. जसं की मुलांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न जेव्हा येतो ना, किंवा मुलं ऑफिसला जाऊन काम करतात, परत रात्रभर प्रॅक्टिस 1-1:30 वाजेपर्यंत, पुन्हा सकाळी ऑफिस. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की मुली सुद्धा मुलांच्या खांद्याला कुठे खांदा देऊन म्हणजे एका लेवलने ते सुद्धा तेवढं स्ट्रगल करतात त्या सर्व गोष्टींमध्ये. आणि एक पुढे प्रश्न विचार असा वाटतो की ह्या सर्व प्रॅक्टिस चालते आता, ह्याच्यामध्ये सेफ्टी काय घेतली जाते? वरच्या टॉपरची मुलगी आहे तिच्यासाठी तिला हेल्मेट नंतर वगैरे वापरलं जातं. आणि आता काय झालंय, आता तरी सध्या 5 तर आमचे सीझिल झाले, त्याच्यामुळे बाकी असेल नाही. पण आम्ही मुळातच आमचं मैदान आहे ते पूर्ण झाकलेलं कव्हर असल्यामुळे चिखल वगैरे तिथे काही नसतो, त्यामुळे आम्ही अगदी इझिली तिथे मैदान आमचं चांगलं अगदी आम्हाला मिळतं. आणि वरच्या मुलीला हेल्मेट तरी सध्या आम्ही प्रॅक्टिसच्या याला घालतो. ओके, प्रॅक्टिसला 5 तर आणि पूर्ण हेल्मेट आणि सेफ्टी घेऊन सध्या प्रॅक्टिस चालते. आतापर्यंत आपण दहीहंडी वगैरे आपण पूर्ण आपले थर वगैरे चालतात, आपण बाहेर सुद्धा जाऊन आपला सण आपण उत्सव एक साजरा करतो. पण या सर्व गोष्टींकडे सर आपण एक दहीहंडी म्हणून बघताय, एक सण म्हणून बघताय की परंपरा म्हणून बघताय? मुळात एक सण आपला मराठी लोकांचा सण आहे आणि ती परंपरा, तो सण जोपासणं हे खऱ्या अर्थाने आम्हाला म्हणजे अभिमानास्पद गोष्ट पहिली. आणि त्या माध्यमातून जर का त्या ठिकाणी एक आता तर या गोविंद पथकाला एक वेगळं स्थान मिळालं. बरोबर. ऑलिम्पिक ज्या लेवलच्या स्पर्धा होतात त्याबरोबरच आता त्या ठिकाणी एक स्पर्धा म्हणजे आपला जसं कबड्डीला चांगली संधी मिळाली तशी आता प्रो कबड्डी स्पर्धा, तसं प्रो गोविंदा पथक देखील आता स्थापन होऊन त्या ठिकाणी स्पर्धात्मक या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे आम्हाला जर काही असं वाटतं की आपला सण तर साजरा होतोच आहे, आपला उत्सव जोरात होतोय आणि त्यातून आनंद मिळतोच आहे आणि त्यातून स्पर्धात्मक त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये आपण उतरलोय याचा अर्थ अभिमान आम्हाला. नक्कीच. मग आता एक विचारेन की दहीहंडीच्या आधी जे सराव शिबिर होतात, मग त्याच्यामध्ये YCS पार्टिसिपेट करत असतं? हो, अगदी भांडूप मधील सगळी सराव शिबिरं आम्ही नक्कीच हे करतो. प्रत्येक शिबिराला जाण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेला नाही शक्य झालं तर, कधी पाऊस वगैरे खूपच असेल अति, तर आम्ही नाही तर आम्ही अगदी प्रत्येक शिबिर टेंबीपाड्यापासून अगदी महाराष्ट्र नगरपर्यंत सर्व शिबिरं आम्ही नक्कीच. मग भांडूपमध्ये किंवा भांडूपच्या बाहेर सुद्धा तुम्ही आतापर्यंत पार्टिसिपेट केलाय? आमच्यासाठी एक खूप चांगली आम्हाला संधी मिळाली होती. पार्ले महोत्सव त्यांचं 24वं वर्ष होतं, त्या वर्षी त्यांनी दहीहंडी स्पर्धा घेतल्या होत्या. त्यात अनेक पुरुषांची आणि महिलांची, त्यात 17 महिलांची संघ सामील झाले होते आणि चिठ्ठ्या काढून कोण कोणाच्या अपोजिटला असेल ते गेलं असतं. आणि आमच्या अपोजिटला योगायोगाने सगळ्यात टॉपचं आपल्या मुंबईमधलं पार्ले टिळक आमच्या समोर, पार्ले दहीहंडी पथक आलं होतं, पार्ले महिला गोविंद पथक. आणि त्यांच्याबरोबर स्पर्धा करताना त्यांनी 10 सेकंदात आणि आम्ही 12 सेकंदात 4 थर लावले. पण पार्ले टिळक समोर आम्ही कॉम्पिटिशन करणं, स्पर्धा देणं हेच आमच्यासाठी खूप होतं. प्राऊड मुवमेंट होती आणि फक्त 2 सेकंदाच्या किंवा अगदी 1 सेकंदाच्या फरकाने आम्हाला माघार घ्यावी लागली. पण तो आमच्यासाठी आणि आमच्या मुलींसाठी, आणि तो सराव आम्ही खरोखर फक्त 8 दिवसात केला होता. त्यामुळे ती खरोखर आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की आम्ही तिथे टिकाव चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना कॉम्पिटिशन दिली. नक्कीच. आणि आता आपण मला एक विचारायचं आहे की आतापर्यंत आपण पॉडकास्ट करत आलोय ना मंडळी, तर मला वाटतं हा 4था पॉडकास्ट असेल की याच्यामध्ये पुन्हा एकदा कुठे ना कुठे खेळाडू वृत्ती मला दिसते. म्हणजे जे दहीहंडीमध्ये येणारी मुली आहेत ते एक प्लेयर आहेत एक प्रकारचे. मला जाणून घ्यायला आवडेल की YCS मध्ये सुद्धा कशा प्रकारच्या म्हणजे मुली ज्या आहेत, ज्या कबड्डी क्षेत्रामध्ये आहेत किंवा अनेक खेळ कुठले खेळले जातात इथे. कबड्डीला सुरुवात केली आम्ही खरी, कबड्डी बरोबर खो खो, लंगडी, जेणेकरून महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये सक्षमपणा येईल, पायामध्ये ताकद येईल
शरीराचा पूर्ण व्यायाम होईल असे ते मैदानी खेळ आहेत. कबड्डी, खो खो, लंगडी असू देत. त्याच्यानंतर आमचं त्या ठिकाणी मलखांब चालू केलं होतं. अच्छा. लेझिम पथक देखील आमच्या शाळेचं होतं त्या ठिकाणी. आणि याबरोबर त्या ठिकाणी आपण एक एक स्पर्धा करता करता त्यातून संघ तयार करून मग ज्या मुली आहेत त्या मुलींना आम्ही कबड्डी क्षेत्राकडे वळवायचं. त्याचं बेनिफिट असं मिळायचं की चपळता जी लागते, चिकाडी लागते, ती आपल्या अनेक खो खो सारखा खेळ आहे, चपळता खेळ आहे, मग त्याचं बेनिफिट आम्हाला कबड्डीला मिळायचं. लंगडी खेळ आहे, पायामध्ये ताकद आहे ती मिळायचं त्या ठिकाणी आणि मग त्याचा उपयोग आम्हाला कबड्डीमध्ये व्हायचा. अशा खेळांची त्या ठिकाणी कामगिरी करत बुद्धिबळमध्ये देखील बुद्धीला चालना देण्याकरता देखील आम्ही काम केलं. आमच्या मुली ज्या आहेत बुद्धिबळ स्पर्धेमध्ये राज्यस्तरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणजे असे अनेक खेळ या माध्यमातून मुलींसाठी मुलांसाठी आम्ही सुरू केले आणि खूप चांगल्या प्रकारचं यश मिळालं. आणि याचं श्रेय सर्वश्रेष्ठ श्रेय अर्थातच आमचे कैलास दादा सावंत यांना जातं. त्यांनी फार मोठं प्रोत्साहन म्हणजे पहिल्यापासून मी 1994 कामाला लागलो शाळेमध्ये तिथपासून आजपर्यंत मला जे त्यांचं वरदहस्त मिळाला आशीर्वाद दादांचे ते अजूनही मी मैदानात जरी गेलो तरी मला उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी एक प्रेरणा मिळते. नक्कीच. म्हणजे आत्ताच्या घडीला सुद्धा कबड्डी क्षेत्रामध्ये आणि अनेक तुम्ही जसे बोला खो खो किंवा अनेक खेळांमध्ये सहभाग असतो या गोविंदांचा. एक सांगू शकता कुठली अशी मुवमेंट किंवा की कोणत्या प्रकारचे त्यांनी ट्रॉफीज विन केलेल्या आहेत अशा? कबड्डीमध्ये तर आम्ही ट्रॉफ्या ज्या आहेत त्या भरपूर आम्ही पटकावलेल्या आहेत. म्हणजे तालुका, जिल्हा, राज्यस्तरापर्यंत आणि आमचे राष्ट्रीय खेळाडू पण तयार झालेले आहेत. मग आमच्याकडे ज्या ट्रॉफ्या आता तुम्ही बघताय तुमच्याकडे ट्रॉफ्यापर्यंत मला माझी आठवण आली की या ट्रॉफ्या ठेवण्याकरता आम्हाला जागा नाही. अच्छा. एवढं पूर्ण स्टाफरूम आमचं भरलेलं आहे. एवढंच नव्हे तर गोविंदा पथकाच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या ट्रॉफ्या आहेत. पूर्ण आमची खोली मॅडमचा जो त्या ठिकाणी आमचं कार्यालय आहे किंवा त्या ठिकाणी सभागृह आहे ते ट्रॉफ्याने भरलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी आल्यानंतर अचंबित होते, अरे एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या आणि तुम्ही एवढ्या कशा काय मिळवता. हे सर्व अर्थातच कबड्डी, आमचे खो खो असू देत, आमचं महिला गोविंदा पथक असू दे, या माध्यमातून एवढ्या ट्रॉफ्या मिळवल्या आहेत की ठेवायला जागा देखील अपुरी पडेल. अच्छा. म्हणजे मुली आहे किंवा जे YCS चे जे सर्व म्हणजे मुली आहेत तर त्यांनी म्हणजे भारताच्या पूर्ण लेवल पर्यंत सर्व खेळलेले आहेत आतापर्यंत. एक खूप प्राऊडफुल अशी मुवमेंट आहे की खरोखर भांडूपमध्ये आता YCS ला ग्राउंड वगैरे स्वतःच आहे. म्हणजे खरोखर या पॉडकास्ट मध्ये बोलावंसं वाटतं कारण की ज्याच्याकडे स्वतःचं ग्राउंड आहे तो बिंदास. पण आतापर्यंत आम्ही पॉडकास्ट केले ना, काही पॉडकास्ट मध्ये असं जाणवलं, त्यांनी समोरून सांगितलं आम्हाला की आमच्याकडे खेळण्यासाठी ग्राउंड सुद्धा भांडूपमध्ये आता नाहीयेत. म्हणजे त्यांना कुठेतरी खंत वाटते की आमच्याकडे ग्राउंड नाहीयेत, की कुठेतरी ग्राउंड अवेलेबल झाले तर मुलांना खेळायची जिद्द आहे, मुलांना काहीतरी करून दाखवायचं स्वतःबद्दल. पण ग्राउंड नाही, खेळण्यासाठी तेवढी जागा नाही आहे आणि त्याच्यामुळे सर्व मुलं कुठे ना कुठे स्वतःची जी जिद्द आहे, स्वतःमध्ये जे काही कला आहे ती कुठेतरी अशी थांबली जाते. पण खरोखर YCS बद्दल बोलावंचं म्हटलं तर रगे सर जसं सांगतात की खूप साऱ्या एवढ्या ट्रॉफीज मिळवलेल्या आहेत, राष्ट्रीय लेवलपर्यंत खेळून झालेले आहेत. याचा अर्थ म्हणजे कुठे ना कुठे जे खेळाडू आहेत, जे गोविंद आहेत, त्यांच्यासाठी कुठे ना कुठे स्वतःला एक सिद्ध करण्यासाठी चांगली एक संधी आहे त्यांना ती. राष्ट्रीय खेळाडूमध्ये आपल्या सचिन मस्कन्स यांचं नाव घ्यावं लागेल मला. आमच्या शाळेचा विद्यार्थी अभिमान त्या ठिकाणी मान उंचावते आमची. कबड्डी क्षेत्राबरोबरच त्यांनी रबीमध्ये देखील नाव फार मोठं केलेलं आहे. आणि अशा अनेक राष्ट्रीय खेळाडू मुलींमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनेक मुली आमच्या राष्ट्रीय खेळात तयार झाल्या. हे अभिमानच सांगावं वाटतं की आमच्या शाळेला मैदान आहे. बरं, ते नुसतं मैदान छोटं पण नाहीये, आवडवं मैदान आहे. कबड्डीचं मैदान 2 बसतील एवढं आमचं आवडवं मैदान आहे. आणि त्या मैदानामुळे आमचे जे खेळ आहेत कबड्डी, खो खो, लंगडी किंवा इतर जे खेळ आहेत, महिला गोविंदा त्या ठिकाणी पथक आहे, या सर्वांमुळे मैदानामुळे आम्ही हे सगळं करू शकलेलो आहोत. ओके. म्हणजे खरोखर सरांचं नाव घ्यावं ना, सचिन सरांचं. आजचा हा 4था पॉडकास्ट आहे. आज अभिमानाने सांगावं असं वाटतं की भांडूपमध्ये कुठे ना कुठे असे व्यक्तिमत्व आहे की जे राष्ट्रीय म्हणजे पूर्ण खेळून आलेले आहेत, भारताच्या बाहेर सुद्धा खेळलेले आहेत. आणि एक 4था पॉडकास्ट आहे की त्यांचं नाव या पॉडकास्टमध्ये येतंय. खरोखर एक असं व्यक्तिमत्व आम्ही खूप भाग्यवान समजतो की आमच्या भांडूपमध्ये अशी व्यक्ती आहेत. म्हणजे सर बोलले की जसे की मैदान आपण म्हणजे खेळासाठी उपलब्ध असतात. आमचं यशवंतची जी कणकोली एज्युकेशन सोसायटी आहे ती सर्वतोपरी जे भांडूप मधल्या ज्या ह्याला मदत करायची आहे त्यासाठी म्हणजे आमच्या वडिलांपासून पूर्वीपासून खेळासाठी वगैरे मैदान उपलब्ध करून द्या. उत्कर्षाची प्रॅक्टिस देखील आमच्याच मैदानात चालते, ज्याचे प्रशिक्षक सचिन मस्कर, समीर कावले आहे, ती आमच्याकडेच चालते.
आणि म्हणजे आम्ही भाऊ बहीण मंडळ असलं म्हणाला तरी चालेल, उत्कर्ष आणि यशवंत. कारण का ते आम्ही एकमेकांना पूर्णपणे मदत करत असतो. तसेच भांडूप मधले इतर कुठलेही कबड्डी संघ असू दे, गोविंदा पथक असू दे, आमच्याकडनं जी काही मदत होईल ती आम्ही आमच्या परीने केलेली आहे आणि प्रत्येकासाठी आम्ही जेवढी होईल तेवढी ह्याच्या पुढेही करत राहू. म्हणजे आमचं मैदान असू दे, इतर कुठलीही सामुग्री असू दे, आम्ही प्रत्येकापर्यंत आम्हाला जे देता येईल ते नक्कीच. म्हणजे एक सढळ हाताने तुम्ही कोण आला तर त्याला तो खाली हात जात नाही, त्याला मदत होतेच होते म्हणजे वायसीएस कडून. ठीक आहे, तर आपण आता येऊया दहीहंडीच्या दिवसाकडे. मॅडम, कसं वाटतं दहीहंडीच्या दिवशी जेव्हा आपला गोविंदा बाहेर जातो त्या दिवशी कसं असतं एक मुवमेंट? एक गोष्ट विचारायची वाटते, मी आधी सुद्धा पॉडकास्ट मध्ये विचारलेली आहे. जेव्हा मुली 5 थर लावतात, यावर्षी तर 6 थराचा आपला म्हणजे आतापर्यंत 5 थर एकदम कडक लागतात, आता 6 थर यावर्षी म्हणजे सराव शिबिरला कुठे ना कुठे ते लागणारच. त्याच्यानंतर दहीहंडीच्या दिवशी सुद्धा 6 थर लागणार. पण हे 5 थर आता जे लागत होते आतापर्यंत, जेव्हा मुली 5 थर लावतात, मुलींचा वरचा एक्का उठला की पब्लिक मधून आजूबाजूच्या लोकांमधून जे टाळ्या शिट्ट्या येतात, एक वावा असते, तेव्हा तुम्हाला कसा मुवमेंट वाटतो? आमच्यासाठी अगदी प्रत्येक वेळेला म्हणजे आता हे 10वं वर्ष 9 वर्ष प्रत्येक वेळेला अगदी मैदानात सरावाला जेव्हा 5वा थर लागतो ना, तेव्हा पण मनात धाकधूक आमच्या तरी असते. बाकीच्यांना ती अगदी मुवमेंट असते की असे, कारण का त्या मागची मुलींची मेहनत असते ती माहित असल्यामुळे ना, ती मुलगी जेव्हा वर चढते तेव्हा आम्हाला एकदम समाधान असतं आणि ती पूर्ण उतरेपर्यंत आम्हाला किती जरी नाही म्हटलं तरी थोडंच टेन्शन असते की ती मुलगी पूर्णपणे सेफली खाली उतरली पाहिजे. आनंद तर आम्हाला खूपच होतो, कारण काय बाजूच्या ज्या पूर्ण 2 महिन्याच्या सरावाचं पब्लिक कडनं जो रिस्पॉन्स येतो तोच आमच्यासाठी महत्वाचा असतो, तो मिळतो, त्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद होतो. अच्छा, मग दहीहंडीच्या दिवशी बाहेर किती, त्या दिवसामध्ये किती वेळा थर लागतात आपले? एक 15-16 वेळा तरी थर लागतात. अच्छा, त्या पूर्ण दिवसभरामध्ये? हो, 15-16 तर नक्कीच लागतात. नक्कीच. आणि एक आता गोष्ट विचारेन याच्यावरती की दहीहंडीच्या दिवशी जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा म्हणजे आयोजकांकडून असं कुठे महिलांना पहिलं प्राधान्य मिळतं पटकनाचा थर लावण्यासाठी? अगदी ना, गेल्या वर्षी नाही, त्याच्या गेल्या वर्षीपर्यंत ना महिला गोविंदा पथकांचं जरा अर्ध्या तासात एक तास होत होतं. पण आता काय झालंय, ठाण्याला शक्यतो सगळीजण जातात आणि आम्ही त्याच ठाण्याला जातो आणि त्या ठाण्यात इतकी पथकं येतात की प्रचंड गर्दी असते. त्यामुळे महिलांनाही गेल्या वर्षी आम्हाला म्हणजे त्यांचं असतं, पण महिला गोविंदा पथकं पण इतकी असतात ना की ठाण्यात आता खूप गर्दी वाढत चालली असल्यामुळे हा जो तुम्ही जे म्हणताय की पूर्वी असायचं ते आता जरा थोडं तास वाढतच चालले, की पूर्वी जे अर्धा 1 तासात आम्हाला मिळायचं ते आम्ही पण 3 तासावर आलोय. मग त्याच्यानंतर पुरुष गोविंदा पथक तर नक्कीच, कारण की आधीच्या पॉडकास्ट मध्ये सुद्धा हा पॉईंट हायलाइट झाला आणि मी सगळ्यांनाच विचारतोय, कारण की मी सुद्धा एक गोविंदा पथकातून जातो कुठे ना कुठे, तेव्हा मी सुद्धा ही गोष्ट समोर बघितलेली आहे की खरोखर लिटरली 3-3 तास एका जागेवरती उभं राहावं लागतं. म्हणजे 2 महिन्याची मेहनत, तर एका दिवसासाठी 2 महिन्याची आपण जी मेहनत करतो, 3 तास एका जागेवरती उभं राहिल्यानंतर मुलांच्या अक्षरशः म्हणजे जी बोलतात ना की बॉडीमध्ये काय असं पेशन्सच राहत नाही की नाही बाबा जिद्द राहत ना, आता थर लावायचे, त्यात पाऊस, एवढं सगळ्या गोष्टींना तो सामोरा जातो आणि त्याच्यानंतर मग 3 तासानंतर आपला नंबर येतो, मग थर लावणार, त्यात कुठे थर पडला तर परत इजा होणार, या सर्व गोष्टी कुठे ना कुठे होतात. म्हणून एक विचार असा वाटला हा प्रश्न की एक महिला गोविंदा म्हणून तुम्हाला पटकन चान्स वगैरे मिळतो की नाही या गोष्टीमध्ये? आणि सर्वात मी एक सांगेन की असं वाटतं की महिला गोविंदाबद्दल काहींच्या डोक्यात असे प्रश्न असतील, महिला घेऊन जातात तिथे कसं असेल, तर जो पुरुष गोविंदा आहे ना तो त्या महिलांना पूर्ण रिस्पेक्ट देतो, कारण का तो 2 महिने प्रॅक्टिस करतो, त्याला माहित असतं ही माझी भगिनी किती प्रॅक्टिस करून आली आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं कधीच आम्हाला पूर्णपणे चांगलं सहकार्य मिळतं. पण हे जे बघायला येणाऱ्यांपैकी काही असतात ना, त्यांचा त्रास नक्की होतो थोडासा, खूप प्रमाणात नाही, कारण काय तशी मानसिकता असते लोकांची. पण पुरुष गोविंदा पथकांकडनं आम्हाला अगदी पूर्णपणे सहकार्य मिळतं, कारण का त्यांना त्या मेहनतीची जाणीव. बरोबर, नक्कीच मला हा पॉइंट हवाच होता, कारण की मला वाटलेलंच, कारण म्हणून आतापर्यंत मी बघितलं, आम्ही सुद्धा जेव्हा दहीहंडीच्या दिवशी जातो ना बाहेर, जेव्हा महिला गोविंदा पथक येत असतं, आम्ही त्यांना, कारण की त्या आपल्याच बहिणी आहेत, आपल्याच बहिणी आपल्या खांद्याच्या लेवलला येऊन कुठे ना कुठे आपल्यासोबत सुद्धा थर लावतात, एक स्वतःचं नाव घडवतात, त्याच्यामुळे त्यांना आमच्याकडून एक रिस्पेक्ट असतो नक्कीच. आणि या दिवशी आपण 15-16 वेळा आपला थर लागतो, ठीक आहे. आणि या गोष्टीकडे आता विचारेन की दहीहंडीसाठी जो फंडिंग असतो आपल्याकडे तो कशा स्वरूपात असतो? आमच्याकडे पहिल्या वर्षी आमच्याकडे म्हणजे पहिली सुरुवात होती, तर आमच्याकडे जे पदाधिकारी आहेत त्यांना असं वाटत होतं की मग गोविंदा पथकांना म्हणजे मिळतात कोणी कुठे देणगी वगैरे मिळते, तर त्यांनी तो प्रयत्न केला
आणि पहिल्या वर्षी थोड्याफार ठिकाणून त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. पण मला असं लक्षात आलं की माझ्याकडे जो येतोय प्रशिक्षक येतोय किंवा माझ्याकडे जे पुरुष माझी टीम इतर जी आहे ती सगळी म्हणजे त्यात महिलाही आहेत पुरुष देखील आहेत, पण मग ते आपल्यासाठी एवढा वेळ देत आहेत आणि ते करतात आणि त्याच्यासाठी पुन्हा त्यांना वेगळा वेळ काढून म्हणजे जर ते मैदानात त्यासाठी थांबतील तर मला नक्कीच आनंद होईल तर तिकडे तिकडे फिरण्यापेक्षा. त्यामुळे दुसऱ्या वर्षीपासून आम्ही कोणत्याही प्रकारची मदत न घेता पूर्णपणे खर्च आमची कणकोली एज्युकेशन सोसायटी म्हणजे जे आमचे यशवंतजी स्वबळावर आम्ही स्वतः पूर्णपणे खर्च करतो. नक्कीच. आणि दहीहंडीच्या दिवशी तुम्हाला असं काय वाटतं की आयोजकांकडून कोणते चेंजेस झाले पाहिजेत? जे नाच गाण्याचा जो प्रकार आहे ना तो खरोखर कमी व्हावा आणि हे प्रत्येक मंडळाची इच्छा असेल, कारण का त्याच्यासाठी जेव्हा 20-25 मिनिटं आम्हाला थांबावं लागतं, पाहुणे येतात ते आम्ही अपेक्षित असतो कारण का ते आलेच पाहिजे, पण ते जरा कुठेतरी थोड्याफार प्रमाणात कमी होऊन ते सर्व चालू राहावं एका वेगळ्या स्टेजवर आणि दहीहंडीसाठी एक वेगळी जागा देऊन, कारण का जो ते बघायला येणाऱ्या प्रेक्षक आहे ना तो ते बघेल आणि जे दहीहंडी बघायला येणार आहे ते दहीहंडी बघतील, पण त्याच्यासाठी एक वेगळी जागा आणि ते करावं. त्यासाठी त्याच स्टेजवर मग नाचगाणंही चालतं आणि म्हणजे डान्स चालतात, तर ते जरा प्रमाण किंवा त्यांनी काहीतरी आयोजकांनी वेगळं काहीतरी करावं त्यासाठी असं नक्कीच वाटेल. कारण का त्याच्यासाठी अर्धा तास, कारण का दुसरं मंडळ पथक म्हणजे थर रस्ते म्हणून आम्ही नक्की थांबतो कारण का तो आम्हाला त्यांना त्यांच्या हे द्यायचंच आहे, पण त्याच्यासाठी पुन्हा थांबणं हे आम्हाला जरा नाही तुम्हालाच नाही असं भरपूर जणांचा हाच प्रश्न होता, भरपूरच्या मनामध्ये सुद्धा हेच असतं की आम्ही मेहनत करून इतकं जातो दिवसभरामध्ये, आम्हाला अजून म्हणजे खूप ठिकाणी फिरायचं असतं, त्यात पण असं करमणीचा एक करमणूक असते ती सर्व, पण त्याच्यामध्ये कुठे ना कुठे टाइम आपला फुकट जात असतो. आता एक विचार असं वाटतं की आता आपलं गोविंदा पथक आहे 5 थर आतापर्यंत कडक लागतात, 6 थर सुद्धा यावर्षी उभं राहणार आहे आणि आमच्या सदिच्छा आहे तुम्हाला, पण या सर्व थर रचनेसाठी एक कुठे ना कुठे स्वतःला एक आयडल असतो, एक प्रेरणा कुठून ना कुठून भेटत असते. तर तुमच्यासाठी कुठलं गोविंदा आदर्श गोविंदा पथक कुठलं आहे मुंबईमधलं? आमच्यासाठी जय जवान पुरुषांचं जे मंडळ आहे ते खूप आदर्शवादी ठरतं आणि त्याच्यासाठी आपल्या शाळेमध्ये जे आहे ते येऊन चोपण केलेले आहे. अच्छा, म्हणजे जय जवानचा एक प्रयत्न चालू आहे की हा खेळ म्हणजे नुसता दहीहंडी दिवशी न राहता जो आता वर्षभर चालावा म्हणून शाळांमध्ये देखील त्यांचं एक प्रात्यक्षिक म्हणजे मुलांना त्याची सरावी म्हणून शाळांमधनं त्यांना जाऊन ट्रेनिंग द्यायचं होतं. तर जय जवानने आपल्याकडे सुरुवात आमच्या यशवंतजी सावंत विद्या मंदिरमध्ये सुरुवात म्हणजे सर्वप्रथम ते आमच्याकडे आले आणि आमच्या मुलांना त्यांनी 3 तासाचं ट्रेनिंग दिलं की जे त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, पिरॅमिड कसे बनवायचे, नॉर्मल गोविंद म्हणजे आपले थर कसे बनवायचे, याची आम्हाला 3 तास त्यांनी ट्रेनिंग दिली. संदीप सर स्वतः आणि पूर्ण त्यांची टीम आमच्याकडे आहे. नक्कीच एक मुंबईमधलं असं गोविंदा पथक आहे की त्यांचं एक कुठेतरी स्वप्न गेल्या वर्षी 10 थर लागता राहिले, पण यावर्षी नक्कीच मला सगळ्यांना ती आशा आहे की ते 10 थर यावर्षी लागणारच. त्याचप्रमाणे बाकीची गोविंदा पथक सुद्धा 9 थराची 10 थराची त्यांची ट्रायल चालली आहे कुठून ना कुठून. नक्कीच. आणि आता आपण पॉडकास्टच्या समाप्तीकडे येतोय. आतापर्यंत आम्हाला सुद्धा जाणून घ्यायला आवडलं की एक YCS आपलं गोविंदा पथक आहे, महिला गोविंदा पथक, आणि खरोखर यांची कबड्डी आणि इतर खेळ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी वाटचाल आहे राष्ट्रीय. म्हणजे याच्या आधी सुद्धा आम्ही चर्चा केली तेव्हा आम्हाला कळालं की म्हणजे नावं घेतील तेवढी कमी आहेत की मुलं यांच्याकडून घडली आहेत आतापर्यंत क्रीडा क्षेत्रामध्ये. म्हणजे भांडूपमध्ये कुठे ना कुठे प्रत्येकाला खेळायला ग्राउंड नाही मिळत आहे, हे आतापर्यंत एक खंत कुठे ना कुठे आपल्या पॉडकास्टमध्ये दिसली. पण YCS कडे ग्राउंड सुद्धा आहे स्वतःचा, मुलं सुद्धा घडतात, एक चांगली गोष्ट आहे भांडूपमधली. मॅडम तुमचे सुद्धा खूप खूप सारे आभार, आणि सर तुमचे खूप खूप सारे आभार की तुम्ही आम्हाला एक वेळात वेळ काढून आज या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात. भांडूपचा गोविंदा हा आम्हाला एक, आमची सुद्धा संकल्पना अशीच आहे की कुठे ना कुठे आपला भांडूपचा गोविंदा आहे, महिला गोविंदा पथक, आपल्या मुलांचा गोविंदा पथक कुठे ना कुठे जाऊन एक हायलाईट हवं. प्रत्येकाचं कुठे ना कुठे कार्य आहे, जसं की समाजकार्य झालं, क्रीडा क्षेत्र झालं, या सर्व गोष्टीमध्ये म्हणजे दहीहंडी पुरतच मर्यादित न राहता बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा आमचं भांडूपमधले गोविंदा पथक जे आहेत ते अग्रेसर आहेत कुठेतरी. ते आम्हाला कुठे ना कुठे मीडियावरती हायलाईट करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही हा भांडूपचा गोविंदा पॉडकास्ट यावर्षी आम्ही संकल्पना आणली. आणि तुमचे दोघांचे सुद्धा खूप खूप सारे आभार की तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात आणि तुमचा एक बहुमूल्य वेळ दिलात. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत हा पॉडकास्ट आवडला असेल तर एकदा लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा की हा पॉडकास्ट कसा होता, एक महिला गोविंदा पथकाचा पॉडकास्ट. आणि भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.